श्री गुरुचरित्र अध्याय 3 श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। येणे परी सिद्धमुनी सांगता झाला विस्तारोनी, संतोषोनी नामकरणी विनवितसे मागुती। जय जया सिद्धमुनी तू तारकया भवारणी, संदेह होता माझे मनी आजी तू आकडे केले। तुझेनी सर्वस्व लाधलो आनंद जळी बुडालो, परमार्थत्व जोडलो आजी चेनी। ऐसे श्री गुरु महिमान तुम्ही निरोपिले ज्ञान, आनंदी झाले माझे मन तुझे निधर्मे स्वामिया। कवणे ठाई तुमचा वासू नित्य तुम्हा कोठे ग्रासू, होऊ आता तुमचा दासू म्हणून चरणी लागला। कृपानिधी सिद्धमुनी तया शिष्या आलिंगोनी, आशीर्वचन देऊनी सांगे या फुला वृत्तांत। जे जे स्थानी होते गुरु तेथे असतो ममत्कारू, उससी दरिया मा आहारू गुरु स्मरण नित्य जाण। श्री गुरुचरित्र महिमान तेची आम्हा अमृतपान, सदा सेवितो याची गुणे म्हणूनी पुस्तक दाखविले। भुक्ती मुक्ती परमार्थ जे जे वांछी मनी आर्त, वरित होय साध्यंत गुरुचरित्र ऐकता। धनार्थ्यासी अक्षयधन पुत्रपौत्रादी गोधन, कथा ऐकता होय जाणे ज्ञानसिद्धी तत्काळी। जे जे भक्तीने सप्तक एक पठती ऐकती मनुष्यलोक, काम्य होय तात्कालिक निपुत्रिका पुत्र होती। ग्रह रोगादी पीडन नव्हती व्याधी कधी जाण, जरी मनुष्यासे बंधन परीत सुटे ऐकता। ज्ञानवंत शतायुषी ऐकता होय भरमवशी, ब्रह्महत्यादी पापनाशी एकचित्ते ऐकता। इतुके ऐकोनी ते अवसरी नामधारक नमस्कारी, स्वामी माते तारी तारी उपानिधी सिद्धमुनी। साक्षात्कारे गुरुमूर्ती भेटलासी मज जगज्योती, होती वासना मज चित्ती गुरुचरित्र ऐकावे। एखादा तृषेने पीडित जात असता मार्गस्थ, त्यासी आणुनी देती अमृत तया परी भेटलासी। गुरुचे महिमान ऐको कानी, सांगिजे स्वामी विस्तारोनी अंधकारोनी असता रजनी सूर्योदया परी करी। इतुकिया अवसरी सिद्धयोगी अभय करी, धरुनिया सव्य करी घेऊनी गेला स्वस्थाना। अमरजा संगम भीमरती जैसा ठाव ज्ञानपंथी, कल्पवृक्ष स्वत्थी वैसोनी सांगे ज्ञानोदय। ऐक शिष्या नामधारका नेणसी सोय गुरुदास्यका, याची कारणे उपवादका चिंता कष्ट तुझ घडती। ओळखावया गुरुमूर्तीसी आपुला आचार परियेसी, दृढ भक्ती धरोनी मानसी ओळखावा मग श्री गुरु। ऐकोनी सिद्धाचे वचन संतोषे नामधारक गहन, क्षण क्षणा करी नमन करुणावचने करुनिया। जी मी संसार सागरी बुडालो तापत्रयपुरी, बक्षिरे क्रोधादी जलचरी अज्ञान जाळे वेष्टलो। ज्ञानतारवीं बैसवोनी कृपेचा वायू पालाणोनी, देह तारक करुनी तारावे माते स्वामिया। ऐसी कृपा उपजवोनी विनवितसे नामकरणी, मस्तक सिद्धाचे चरणी न्यासिता झाला तये वेळी। तवं बोलिले सिद्धमुनी उठवीतसे आश्वासोनी, न धरी चिंतामणी सांकडे फेडीन तुझे आता। ज्यांसी नाही दृढभक्ती सदा दैने कष्टती, श्री गुरुवरी बोल ठेविती अविद्या माया वेष्टुनिया। संशय धरोनी मानसी श्री गुरु काय देईल म्हणसी, त्या गुणे हा भोग भोगिसी नाना चित्ते व्याकुळित।
सांडोनी संशय धरी निर्धार गुरुमूर्ती देईल अपार सहज गुरु कृपासागर तुझनुपेक्षी सर्वदा गुरुमूर्ती कृपा सिंधू प्रख्यात असे वेदांत बोधू तुझे अंतस्करणी वेधू असे तयाचे चरणावरी तो दातार अखिल मही जैसा मेघाचा गुण पाही पर्जन्य पडतो सर्वा ठाई कृपामूर्ती ऐसा असे त्यांतही पाही पात्रानुसार सांगेन साक्षी एक थोर सखोल भूमी उदर स्थिर उन्नती उदक नाही जाण दृढ भक्ती जैसी सखोल भूमी दांभिक जाणावी उन्नत तुम्ही याची कारणे मनोवाक कर्मी निश्चयावे श्री गुरुसी म्हणून श्री गुरुसी उपमा ऐसी कवणासी आहे महिमा प्रपंचो होय परब्रह्मा हस्तमस्तक करुणिया कल्पतरुची द्यावी उपमा कल्पिले लाभे त्याचा महिमा न कल्पिता पुरवी कामा कामधेनु श्री गुरुची ऐसा श्री गुरु परब्रह्म मूर्ती ख्याती असे श्रुती स्मृती संदेह सांडुनी एकचित्ती ध्याय पदाब्ज श्री गुरुचे इतुके परिसोनी नामधारक नमन करुणी क्षण एक संपट करुणी द्वय हस्तक विनिमितसे सिद्धासी श्री गुरु सिद्ध योगेश्वरा कामधेनु कृपासागरा विनिमितसे अवधारा सेवक तुमचा चरण रज स्वामींनी निरोपिले सकळ झाले माझे मन निर्मळ वेद लागला असे केवळ चरित्र ऐकावे श्री गुरुचे गुरुत्रयमूर्ती ऐको कानी का अवतरले मनुष्य योनी सर्व सांगावे विस्तारोनी म्हणून चरणी लागला मग काय बोले योगींद्र बारे शिष्या पूर्णचंद्र तू माझा बोध समुद्र कैसे मन उत्साहविले तुंते महासुख लादले गुरुदास्यत्व फळले परब्रह्म अनुभविले आजीचेनी तुझ आता हिंडता आलो सकळ क्षिती नवते कवणा ऐसी मती गुरुचरित्र न पुसती तू ते देखिले आजी आम्ही ज्यासी इहपर असे ताड त्यासी ही कथा असे गोड त्रिकरणे करुणिया दृढ एकचित्ते ऐकी जे तू भक्त केवळ श्री गुरुचा म्हणून बुद्धी झाली उंचा निश्चय मानी माझी वाचा लाधेल चारी पुरुषार्थ धनधान्यादी संपत्ती पुत्र पौत्र धृती स्मृती इह सौख्य आयुष्य शती अंती गती असे जाणा गुरुचरित्र कामधेनु वेदशास्त्र संमत जाण अवतार झाला त्रयमूर्ती आपण धरोनी नरवेश कलियुगी कार्याकारण अवतार होऊन येती हरिहर उतरावया भूमीचा भार भक्तजन तारावया ऐकोनी सिद्धाचे वचन प्रश्न करी शिष्य राणा त्रयमूर्ती अवतार किंकारणा देह धरोनी मानुषी विस्तारोनी ते आमासी सांगा स्वामी कृपेसी म्हणोनी लागला चरणासी करुणावचने करुनिया सिद्ध म्हणे नामधारका त्रयमूर्तीचे तीन गुण एक आदिवस्तू आपण एक प्रपंचमूर्ती तीन जाण ब्रह्म याचा रजोगुण विष्णू असे सत्वगुण तमो रुद्र उमारमण मूर्ती एकची अवधारा ब्रह्मा सृष्टी रसावयासी पोषक विष्णू विश्वासी रुद्रमूर्ती प्रळयासी त्रयमूर्तीचे तीन गुण ऐका वेगळे एक नसती कार्याकारण अवतार होती भूमीचा भार फेडिती प्रख्यात असे पुराणी सांगेन साक्षी आता तुझ अंबऋषी म्हणजे दिवज द्वादशी व्रताचे काज विष्णूसी अवतार करविले अवतार व्हावया कारण सांगेन तुझ विस्तारून मन करोनी सावधान एकचित्ते पर्येसा दिवज करी द्वादशी व्रत पूजा करी अभ्यागत निश्चयो करुनी दृढवत हरिचिंतन सर्व काळी ऐसे त्याचे व्रतासी भंग करावया आला ऋषी
अतिथी होऊनी द्वादशीसी पातला मुनी दुर्वास तदितिनी साधन घडी एक आला तती कारणिक अंबऋषीस पडला धाक केवी घडे म्हणोनी ऋषी आले देखोनी अंबऋषी अभिवंदोनी अर्घ्य पाद्य देवोनी पूजा केली उपचारे विनवीतसे ऋषेश्वरासी साधनसे घटी द्वादशी शीघ्र यावे आरोगणासी अनुष्ठान सारोनिया ऋषी जाऊनी नदीसी अनुष्ठान करी विधीसी विलंब लागता तयासी आली साधन एक घटी व्रतभंग होईल म्हणून पारणे केले तीर्थ घेऊन नाना परिपक्वान्न केले तया ऋषेश्वरासी तवम आले दुर्वास देखा पाहुनी अंबऋषीच्या मुखा म्हणे केले सीका अतिथे विणे दुरात्म्या शाप देता ऋषेश्वर द्विज स्मरे सारंगधर करावया भक्ताचा कैवार ठाकुनी आला पर्येसा भक्तवत्सल नारायण शरणांगताचे रक्षण विरुद्ध बोलती पुराणे धावे जैसी वत्सा लागी धेनू शापिले ऋषीने दिवजासी जन्म होईल गा अखिल योनीसी तवम पातला ऋषिकेशी येऊनी जवळी उभा ठेला मिथ्या नवे ऋषीचे वचन अंबऋषी धरी विष्णूचे चरण भक्तवत्सल बिरुद जाण तया महाविष्णूचे विष्णू म्हणे दुर्वासासी तुम्ही शापिले भक्तासी राखीन माझ्या दासाशी शाप आपणासी द्यावा दुर्वास ज्ञानी ऋषेश्वर केवळ ईश्वर अवतार फेडावया भूमीचा भार कारणसे पुढे म्हणत जाणोनी ज्ञानी शिरोमणी म्हणे तप करिता युगे क्षोणी भेटी न होय हरिचरणी भूमीवरी दुर्लक्ष शाप संबंधे अवतरोनी येईल लक्ष्मी घेऊनी तारावया लागोनी भक्तजन समस्त परोपकार संबंधेसी शाप द्यावा विष्णूसी भूमीचा भार फेडावयासी कारणसे म्हणोनिया ऐसे विचारुनी मानसी दुर्वास म्हणे विष्णूसी अवतरोनी भूमीसी नानास्थानी जन्मावे प्रसिद्ध ओसी 10 वेळ उपरवतार पूर्ण ब्रह्मा सहज तू विश्वात्मा स्थूळ सूक्ष्मी तुची वससी ऐसा कार्याकारण शाप अंगीकारी जगाचा बाप दृष्टांवरी असे कोप सृष्टां प्रति पाळावया ऐसे 10 अवतार झाले कथा असेल तू ऐकिले महाभागवती विस्तारिली अनंतरूपी नारायण कार्याकारण अवतार होती क्वचित प्रकट क्वचित गुप्ती हे ब्रह्मज्ञान जाणती मूढ लोक काय जाणे आणिक एक सांगेन तुझ विनोद झाला असे सहज अनुसयात्रीची भाज पतिव्रता शिरोमणी तिचे घरी जन्म झाले त्रयमूर्ती अवतरले कपट वेश धरोनी आले पुत्र झाले तियेचे नामधारक पुसे सिद्धासी विनोद कदा निरोपिलेसी देव येती कपटवेशी पुत्र झाले कवणे परी अत्री ऋषी पूर्वी कवण कवणापासूनी उत्पन्न मूळ पुरुष तो कवण विस्तारोनी सांगमज म्हणे सरस्वती गंगाधर पुढील कथेचा विस्तार ऐकता होय मनोहर सकलाभिष्टे साधती इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे अम्बरीशव्रत निरूपणं नाम तृतीयोऽध्यायः श्री गुरुदत्तात्रयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त. आपल्या समर्पण मराठी चॅनलचा व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब व शेअर करायला विसरू नका व नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.